आर.टी. ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून आलेले असेल तर यांना आता आपला जो प्रवेश आहे हा खरोखर निश्चित झालेला आहे का याबद्दलची माहिती पाहिजे आहे। म्हणजे तुमचा प्रवेश जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आलेले पालक असाल, तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफायला दिलेले असेल, तुम्हाला एकतर कन्फर्मेशन लेटर मिळालेलं असेल किंवा तुम्हाला तारीख दिलेली असेल, कोणी 21, कोणाला 22, कोणाला 23 अशा प्रकारे तुम्हाला तारीख मिळाली असेल की तुम्ही या तारखेला येऊन तुमचे कन्फर्मेशन लेटर म्हणजे ॲडमिशन झालेली आहे याबद्दलचं एक जे लेटर असेल हे तुम्ही घेऊन जा। अशाबद्दल भरपूर पालकवर्गांना माहिती मिळालेली असेल व्हेरिफिकेशन सेंटरवरून। तर आता पालकवर्गांना कन्फ्युजन आहे की आम्ही ऑनलाईन कसं चेक करायचं की आमच्या पाल्याचा जो नंबर आहे किंवा ॲडमिशन आहे ही कन्फर्म झालेली आहे तर तुम्ही चेक करू शकता आणि ते सुद्धा साईडवर। तर बघा साईडवर आल्यानंतर आपण जिथून अर्जाची स्थिती जे ऑप्शन होतं आपल्याला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून गो करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकला, गोला जर क्लिक केलं असेल तर तुम्हाला इथे स्कूलचे नाव, युडाईज क्रमांक, रेग्युलर सिलेक्शन, अलोकेटेड म्हणजे यस आणि इथे बघू शकता ॲडमिशन स्टेटस अजूनही पेंडिंग आहे। पेंडिंगचा अर्थ असा होतो की तुमची जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला दिलेले आहे त्यांच्याकडून पूर्णतः तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय व्हायचे आहेत आणि जेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर व्हेरीफाय होतील आर.टी. डिपार्टमेंटकडून म्हणजे जेही व्हेरिफिकेशन सेंटर मिळालेले आहे तुम्हाला त्यांच्याकडून ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे स्टेटस चेंज होणार आणि स्टेटस चेंज झाल्यानंतर कशा प्रकारे दिसेल हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण बघू। तर तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलेले असेल, सबमिट केल्यानंतर आर.टी. सेंटर म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटर काय परत तुमचे एकदा डॉक्युमेंट्स चेक करून घेते, व्हेरीफाय करून घेते। तुम्हाला डेट दिल्यानंतरही तुम्हाला डेट दिलेली असेल तुम्ही त्या डेटला तर जाच, परंतु तुमचा जो फॉर्म त्यांनी ॲक्सेप्ट करून घेतलेला आहे, ॲक्सेप्ट केल्यानंतर परत म्हणजे त्यांचं परत व्हेरिफिकेशन हे ऑनलाईनद्वारे केल्या जाते आणि ऑनलाईनद्वारे हे व्हेरिफिकेशन केलं की तेव्हा तुमचे जेही ॲडमिशन आहे हे ओके आहे अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईनमध्ये सांगण्यात येते। आणि जेव्हा ऑनलाईनमध्ये सांगण्यात आलं की तुमच्या जेही स्टेटस आहे हे तुमचं स्टेटस चेंज होते। तर बघू शकता तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे व्हेरिफिकेशन सेंटरला दिलेले आहेत, त्यांनी तुम्हाला कन्फर्मेशन लेटर दिलं असेल तर ओके, जर दिलं नसेल तर तुम्हाला तारीख दिलेली असेल। मी परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की भरपूर ठिकाणी कन्फर्मेशन लेटरसाठी तुम्हाला तारीख देण्यात येत आहे आणि त्या तारखेला तुम्हाला बोलावण्यात येत आहे। त्यामुळे तर या विद्यार्थ्याचा बघू शकता ॲडमिशन हे व्हेरिफिकेशन सेंटरकडून ओके आहे, स्टेटस ॲडमिटेड आहे। आता या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही। 100% या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे आणि हा विद्यार्थी आता कन्फर्मेशन लेटर घेऊन आपल्या जेही शाळा त्याला निवड झालेली असेल म्हणजे ज्याही शाळेमध्ये त्याची निवड झालेली असेल त्या शाळेमध्ये जाऊन तो त्याचे जेही डॉक्युमेंट्स आहे त्याच्यानंतर जे कन्फर्मेशन लेटर मिळाले असेल की आर.टी. कडून की तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे ते लेटर घेऊन आणि डॉक्युमेंट्स घेऊन हा विद्यार्थी आता शाळेला जाऊ शकतो। आता तुम्ही जर व्हेरिफिकेशन करून आलेले असेल तर या प्रकारे आपल्या फॉर्मचे स्टेटस हे ॲडमिटेड आलेले आहे का एकदा चेक करा। जर ॲडमिटेड आलेले असेल तर तुम्ही समजून जा की आपला फॉर्म हा 100% व्हेरीफाय झालेला आहे आणि व्हेरिफिकेशन सेंटरनी सुद्धा ॲक्सेप्ट केलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ज्याही पालकवर्गांचे व्हेरिफिकेशन झालेले असेल ते पालकवर्ग आपल्या पाल्याचे ॲडमिशन स्टेटस या प्रकारे चेक करू शकतात। तर ज्यांचे व्हेरिफिकेशन झालेले असेल त्यांनी चेक करा, ज्यांचे व्हेरिफिकेशन व्हायचे असेल तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चेक करा आणि कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि आर.टी. ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।